अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। 5 दिवसांपूर्वी सैफ बांद्र्यातल्या घरी परतलाय। करीना कपूर आणि शर्मिला टागोर लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत। तसंच सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस सैफचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळते आहे। सैफचा जबाब हल्ल्याच्या घटनेमुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे सैफच्या जबाबातून आता काय नवीन माहिती समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाच दिवसापूर्वी सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका हल्लेखोरानं त्याच्यावरती हल्ला केला। त्यानंतर तो जखमी झाला। चाकूनं त्याच्यावर सपासप वार करण्यात आले। चाकूचा मोठा तुकडा त्याच्या शरीरात रुतलेला होता। तशाच रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान हा ऑटो रिक्षाने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाला। त्यानंतर त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली। तब्बल 5 तासाच्या शस्त्रक्रियेच्या नंतर 2.5 सेंटीमीटर इतक्या लांबीचा चाकूचा तुकडा त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यात आला। अगदी काही मिलीमीटर इतक्या अंतरावरून 2 मिलीमीटरपेक्षा कमी अंतरावर त्याच्या स्पायनल कॉर्डला तिथं जखम झाली असती, पण या सगळ्यातून तो थोडक्यात बचावला। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय तपशील आहे? आज 5 दिवसानंतर तो परतलाय, कशी आहे त्याची तब्येत? अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर अजित मांढरे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण ही पहिली दृश्य आहे जेव्हा सैफ आपल्या घरी 5 दिवसांच्या उपचाराच्या नंतर परतलेला आहे। पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा तो स्वतःच्या पायानं अगदी व्यवस्थितपणे चालत घरामध्ये पोहोचला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। स्वाभाविकपणे माध्यमांची मोठी गर्दी आणि या सगळ्याला टाळण्यासाठी म्हणून ही खबरदारी घेतलेली असावी, पण ज्या प्रकारे सैफवर जीवघेणा हल्ला झालेला होता त्यानंतर तो या हल्ल्यातून बालंबाल बचावला असंच म्हणावं लागेल। ज्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला त्यानंतर रक्तबंबाळ अशा अवस्थेत तो घरातून लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने निघाला। अगदी कुठली गाडी सुद्धा त्याला उपलब्ध होऊ शकली नाही। एका ऑटो रिक्षा चालकानं त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती मोठी शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली। यात त्याच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकला असता, पण वेळीच त्याला उपचार मिळाले। डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केले आणि तो थोडक्यात बचावला। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण थेट जातोय। अजित, सैफ घरी परतलाय, पण परतताना तो स्वतःच्या पायावर अगदी एक आत्मविश्वासपूर्वक चालताना सुद्धा दिसतोय। काय तपशील आहे, कशी आहे त्याची तब्येत? विलास, तुला आठवत असेल की ज्यावेळेस सैफ अली खान हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्यावेळेस डॉक्टरांनी एक स्टेटमेंट केलं होतं की तो आता कसा आहे, म्हणजे त्याच्या पाठीमध्ये चाकू काढण्यात आलेला आहे, ती जखम लवकर भरते, यानंतर त्याच्या परिस्थितीमध्ये काय सुधार आहे। तर डॉक्टरांनी असं म्हटलं होतं, ही इज अ वॉक लाईक लायन, अगदी वाघासारखा सिंहासारखा तो चालत गेला होता। आणि तशाच रीतीने आता पण जर पाहिलं असेल दृश्यामध्ये तरी त्याची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये राहतो, इथे सगळी घटना घडली होती आणि तो इथून आला, गाडीने उतरला खाली, आतमध्ये आला, त्याने सगळ्या फॅन्सला त्याच्या हात दाखवला आणि पुन्हा तो घरी गेलेला आहे। अर्थात सगळी घटना अतिशय गंभीर होती, त्यांच्या परिवारावरती मोठं हे संकट होतं, यातून तो थोडक्यात बचावलेला आहे। आणि यामुळेच तो इथं आल्यानंतर जशी त्याच्या कुटुंबियांना काळजी आहे तसंच या सेलिब्रिटींचा सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे त्याचे फॅन्स असतात। त्यामुळे फॅन्सला आणि मीडियाकर्मींना त्यांनी हात दाखवून लोकांपर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे की तो आता सुरक्षित आहे आणि ठीक आहे। या इमारतीमध्ये साधारणपणे 4थ्या माळ्यापासून ते 12 माळ्यापर्यंत पूर्ण फ्लॅट जे आहेत त्याचे आहेत आणि त्यामुळेच इथे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून लोक जी आहेत ती त्याची भेट घ्यायला येतील किंवा सेलिब्रिटी त्याच्या हॉस्पिटलला भेट घ्यायला येत होते आणि त्यामुळेच अनेक लोक जी आहेत ती इथं त्याची भेट घेण्याकरता येऊ शकतात। या दृष्टीने पोलिसांनी जो आहे तो मोठा बंदोबस्त लावलेला आणि बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या लोकांना जे आहे ते येण्यास आता मनाई केली जाते। पूर्णपणे प्रकरण थंडावल्यानंतर देखील बंदोबस्त जो कायम राहील असं दिसतंय विलास।
आता या सगळ्याबद्दल म्हणजे बंदोबस्त तुम्ही म्हणताय की त्याचा काही दिवस राहील, पण आता त्याच्या इमारतीची जी सिक्युरिटी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत? पूर्ण बदल केले गेलेले आहेत. जिथून डकमध्ये डायरेक्ट एंट्री मिळत होती तिथे आता लॉकचे दरवाजे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबरीनं वॉचमॅन जे आहे त्यांची सिक्युरिटी ती वाढवली गेली आहे. पोलिसांची सिक्युरिटी वाढवली गेलेली आहे. पोलीस पेट्रोलिंग इथे आता वारंवार केलं जाईल. दिवसातून 2 ते 3 वेळा पेट्रोलिंग केलं जाईल. अशा देखील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली गेलेली आहे आणि त्यामुळे सैफ अली खानच नाही फक्त तर या परिसरामधील अनेक ठिकाणी जे मोठमोठे सेलिब्रिटी असतात किंवा महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या घराची किंवा त्यांच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. पोलिसांचं पूर्णपणे त्यांच्या ये जावरती लक्ष राहील. त्यांची इत्तमूत माहिती जी आहे ते पोलिसांना असेल, जेणेकरून कुठली घटना घडली तर पोलिसांना तात्काळ तिथं पोहोचता येईल किंवा घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ मिळेल. अशा रीतीनं सगळी आखणी जी आहे त्या पोलिसांनी केलेली आहे. नक्कीच ही सगळी आखणी केलेली आहे, पण कुठलं स्टेटमेंट त्यांच्याकडून जारी झालेलं आहे का तो रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर? रुग्णालयातून काही माहिती अजूनपर्यंत अधिकृत समोर आलेली नाहीये, पण कालच एक त्यांनी माहिती समोर दिली होती की तो पूर्णपणे ठीक आहे आणि तो आता डिस्चार्ज त्याला आपण देऊ शकतो या झोनमध्ये आपण. त्यामुळे डिस्चार्ज त्याला उद्या दिला जाईल. आज सकाळी त्याला 10 वाजता डिस्चार्ज दिला जाणार होता, पण काही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये वेळ गेला आणि त्यामुळे 4 वाजेपर्यंत त्याला डिस्चार्ज दिला जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि 4 वाजता डिस्चार्ज दिला. अगदी काही 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर लीलावती हॉस्पिटल आहे त्याच्या घरापासून आणि तिथे तो आता डिस्चार्ज घेऊन इथे आलेला आहे. बरोबर, आणि तो सैफ आता सेफ असल्याचं समोर आलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर जखमी झालेला सैफ अली खान 5 दिवसांच्या उपचाराच्या नंतर मोठ्या शस्त्रक्रियेच्या नंतर आज सुखरूपपणे घरी परतलेला आहे. सैफ अली खानवर हल्ला झाला त्यावेळची धक्कादायक घटना समोर आली. त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी घरात 4 पुरुष नोकर उपस्थित होते, मात्र हल्ल्याच्या दरम्यान कर्मचारी मदतीला आले नाही. घाबरल्यामुळे ते मदतीला आले नसल्याचं कळतंय. नोकरांनी प्रतिकार केला असता तर कदाचित त्याच्यावरचा जीवघेणा हल्ला हा टळला असता. हल्ला झाला तेव्हा घरात 4 पुरुष नोकर होते अशी माहिती समोर येते. हल्लेखोराला सामोरं जात असताना हे सगळेजण घाबरले आणि त्यामुळे कुठलाही नोकर घराच्या मध्ये सुरू असलेल्या या झटापटीत पडला नाही आणि त्यामुळे एकट्या सैफनंच या हल्लेखोराचा मुकाबला केला आणि त्यामुळे सैफ अली खान यात गंभीररित्या जखमी झाला. कदाचित 4 आणि 5 असा 5 जणांनी प्रतिकार केला असता तर इतकी मोठी जखम किंवा इतक्या मोठ्या हल्ल्याला त्याला सामोरं जावं लागलं नसू शकतं.